भारतीय जनता पार्टी के व्यापारी सेल व मंडल 5 युवा कार्यकारिणी की घोषणा पिछले दिनों पुरुषोत्तम भाटिया हॉल 39 सेक्शन उल्लासनगर 5 में की गई। यात उल्हासनगरमध्ये आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक महाराष्ट्र प्रदेशाकडून इथल्या परिस्थितीची माहिती घेणे आणि भारतीय जनता पार्टी इथं कोणत्याही परिस्थिती जिंकली पाहिजे याची रचना ज्या करायच्या त्याबद्दल आजच्या मीटिंग चालू आहेत। तर महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की 2 दिवसाआधी माजी आमदारही होते कुमारायलांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये 3 नगरसेवकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला। मात्र ते त्यांची बॅकग्राऊंड तपासणी केली गेली नाही आहे, त्यांच्यावर सिरियस ऑफेन्सेस आहे गेल्या 1 वर्षामध्ये। तर असंमध्ये कसं तुम्ही महानगरपालिका गाठणार? नाही आमचं ठरलेलं आणि जे तुमचा विषय मला समजला, पण जी मी माहिती जी घेतली क्रिमिनल केसेस कोणत्या नाहीत, काही सिव्हिल मॅटरच्या केसेस आहेत आणि सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनलमध्ये हा फरक असतो आणि त्यामुळे शक्यतोवर स्वच्छ प्रतिमेचेच लोक घेतले जावेत ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि ते सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर यामध्ये थोडा वेगळा फरक पडतो। सर थोडीशी अजून आपण माहिती घ्यावी। निश्चितपणे घेऊ। 2 वर्षामध्ये त्यांच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत। ते कोणते गुन्हे आहेत काय आहेत त्याबद्दल जरा माहिती घेऊन आम्ही चौकशी करू। पण हा पॉलिटिकल हे आता निवडणुका जवळ आल्यानंतर कोणाला घेतलं तर पॉलिटिकल मूव्ह ह्या होणारच आहेत। जिल्ह्याचे अध्यक्ष आणि कोर कमिटी आणि बाकीच्यांच्या बैठकी चालू आहेत आणि शक्यता आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI ही युती व्हावी आणि चांगल्या प्रकारे इथं उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापन हा आमचा प्रयत्न आहे। आहे ना, RPI, शिवसेना आणि भाजप असा युतीचा टाईप चालू आहे सध्या। ओमी कलानी हा प्रदेशाचा विषय नाही आहे। ओमीचा जो विषय आहे तो स्थानिक लेवलचा विषय ओमी कलानीचा मी पण ऐकलेला आहे। काहीतरी टीम ओम कलानी वगैरे काहीतरी आहे, ते स्थानिक लेवलचे जे नेते आहेत ते डिसिजन घेतील। सर ते असं म्हणतात की मला मुख्यमंत्र्यांनी मला हे एक ऑफर दिलेली। मी तेच सांगितलं की हा विषय जरी मुख्यमंत्री प्रत्येकाचं म्हणणं काय तो त्याचा विषय आहे, परंतु याचं डिसिजन सर्वस्वी स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं घेतील।
जनसंदेश